नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरं प्रकरण अपक्षरणाची कारके याला सुरुवात केली होती. तर अपक्षरण म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. त्यानंतर कारके म्हणजे माध्यमं कोणती आहे अपक्षरणाची ते आपण बघितलेलं होतं. तर अपक्षरण ही क्रिया घडताना काही प्रक्रिया असतात तर त्यासुद्धा आपण बघितल्या होत्या. तर त्यांच्या व्याख्या आणि त्यांच्या आकृत्या आपण बघितलेल्या होत्या, की ज्यामध्ये उखळ, अपघर्षण, त्यानंतर सन्निघर्षण, द्रावण, अपवहन, वेधन, अधोगामी अपक्षरण, अभिशीर्ष अपक्षरण, बाजूकडील अपक्षरण, कर्षण, उत्परिवहन, त्यानंतर निलंबन, द्रावीकरण आणि संचयन या 14 प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या आपण आकृतीसह मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे की ही जी काही क्रिया होतात अपक्षरणाच्या तर त्या अपक्षरणाच्या प्रक्रियेमुळे जी काही कारक आहेत 5 जसं नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल पातळी. तर ही जी काही कारक आहेत तर यांच्यामार्फत अनेक भूरूपे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात आणि तेच आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की सर्व अपक्षरणाची कारके सगळीकडे अस्तित्वात असत नाहीत. म्हणजे अपक्षरण करणारी जी काही कारके आहेत तर ती सर्वीकडे सारखी आहेत असं नाही किंवा सर्वीकडे अस्तित्वात असतात असं नाही. जसं उदाहरण दिलं या ठिकाणी की शुष्क प्रदेशात वारा हा प्रभावी असतो. आता बघा की वाळवंटी प्रदेश असेल म्हणजे कोरडा हवाचा जो काही प्रदेश असेल शुष्क प्रदेश तर त्या प्रदेशामध्ये वारा हा जो काही आहे तर त्या वाऱ्याचं कार्य जे असतं तर ते प्रभावीपणे आपल्याला दिसून येतं. त्या मानाने इतर प्रदेश जो असेल तर त्या इतर प्रदेशात वारा असतो परंतु त्याचं कार्य फारसं म्हणजे कमी प्रभावित आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नदी आहे तर नदीचं कार्य सर्वव्यापी आपल्याला दिसून येतं. त्यातल्या त्यात नदीच्या कार्यामध्ये जर खडक रचना चुनखडीयुक्त असेल खडक त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी द्रावणीभूत ही जी काही क्रिया आहे तर ती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर भूरूपांच्या निर्मितीत असे अनेक घटक आहेत की जे भूरूपांच्या निर्मितीला नियंत्रित करत असतात. बघा की जी काही भूरूप निर्माण होत असतात कारकांमुळे तर त्यांची जी काही निर्मिती आहे तर त्या निर्मिती करताना काही निर्मितीला नियंत्रित करणारे काही घटक असतात. जसं बघा की वारा जो असेल तर तो म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये वारा जेव्हा वाहतो तर त्याचा वेग जास्त असेल आणि त्या ठिकाणी एखादी अडथळा आला तर ते वाळूच्या कणांचं एखाद्या ठिकाणी संचयन होतं आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी एखादी भूरूप निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. वाळूची जी काही टेकडी असेल तर तिची निर्मिती होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे भूरूपांची जी काही निर्मिती आहे तर त्या निर्मितीला नियंत्रित करणारे काही घटकसुद्धा आपल्याला दिसून येतात. जसं हवामान असेल, खडकांचा प्रकार असेल, अपक्षरणाची तीव्रता असेल, जमिनीचा उतार असेल, अडथळे असतील, तर हे घटक अपक्षरण आणि संचयनाच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. बघा, की अपक्षरणाचं कार्य जे आहे, तर त्याच्यावर परिणाम करणारे सुद्धा घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसून येतात. उदाहरणार्थ दिले, की वाळूचा भार वाढल्यास वाऱ्याचे वहन कार्य मंदावते व वारा संचयनास सुरुवात करतो. मी अगोदर पण सांगितलं, की वाळूचे कण जे असतील वाळवंटी प्रदेशामध्ये, जेव्हा वाऱ्याचं कार्य चालू होतं, तर तेव्हा काय होतं, की वाळूचे कण त्या वाऱ्यासोबत वाहतात आणि वाळूचा भार वाढल्यास म्हणजे वाळूचे जे काही कण असतील, तर त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली, तर काय होईल, वहन क्रिया जी आहे, तर ती मंदावते आणि वारा जो आहे, तर तो काय करतो मग संचयनाचं म्हणजे एका ठिकाणी ते कण जे आहे तर ते संचयन करण्याचे कार्य जे आहे तर ती सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि त्या संचयन कार्यामुळे सुद्धा भूरूप जे आहे वाळूची टेकडी जी आहे तर तिची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आणि बघा म्हणूनच म्हटलंय की संचयनाच्या भूरूपांची निर्मिती प्रक्रिया सुरू होते. म्हणजे भूरूप जी आहेत तर ती 2 कार्यांमुळे घडून येताना आपल्याला दिसून येतात. पहिलं कार्य कोणतं तर अपक्षरण, की अपक्षरण या कार्यामुळे सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी भूरूप निर्माण होताना दिसून येतात आणि दुसरं की संचयन ही जी काही क्रिया आहे, साचणे किंवा एका ठिकाणी जमा होणे,
तर त्यालाच आपण संचयन असं म्हणत असतो. तर संचयन या प्रक्रियेमुळे सुद्धा काही जी काही भूरूप आहेत, तर त्यांची निर्मिती आपल्याला होताना दिसून येते. पुढे म्हटलंय, की ज्यावेळेस नदीचा वेग मंदावतो, त्यावेळेस संचयन कार्यास सुरुवात होते. बघा, की नदीचा तुम्ही यापूर्वी सुद्धा कधी नदीचा अभ्यास असेल तुम्हाला इयत्ता 10वी पर्यंत, तर नदीचे सुद्धा टप्पे येतात, की नदीचं उगमस्थान बघा, की पर्वतीय प्रदेशात होत असतो. त्यानंतर ती पठारी प्रदेशात वाहते. त्यानंतर शेवटी मैदानी प्रदेशात ती वाहते आणि एखाद्या समुद्राला जाऊन मिळते, बरोबर? तर हे तिचे टप्पे आहेत आणि त्या टप्प्यांमध्ये जेव्हा नदीचा वेग मंदावतो, म्हणजे मैदानी प्रदेशात ती येते किंवा पठारी प्रदेशात येते, तर तेव्हा काय होतं, तिचा जो काही वेग असेल, तर तो मंदावतो आणि वेग मंदावल्यामुळे तिने जे काही विदारण करून जे काही पदार्थ आणलेले आहेत, तर ते काय होतात, त्या ठिकाणी संचयित होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण पुढे बघू, की जरी सर्वच कारके सर्वत्र उपलब्ध नसली, तरी अपक्षरण व संचयन सर्वत्र घडून येते. बघा, की सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे कारकांची असं नाही. तर वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि अपक्षरण व संचयन हे सर्वत्र घडून येतं, की काही जी म्हणजे जी काही माध्यमे आहेत, कारकं आहेत, नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, तर यांच्या सर्वांमध्ये म्हणजे सर्वच कारकं आहेत असं नाही. बरोबर? परंतु त्या सर्व कारकं नसली तरी त्या ठिकाणी अपक्षरण व संचयन हे जे काही आहे, तर हे कार्य किंवा ही जी काही प्रक्रिया आहे, तर ती आपल्याला सर्वत्र घडून येताना दिसून येते. काही प्रक्रिया या समान असतात. त्या वेगवेगळ्या कारकांकडून भूस्वरूपाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ दिले, की नदीच्या संचयनातून पूर मैदाने तयार होतात. मात्र हिमनदीच्या संचयनातून हिमोडगिरी किंवा हिमकटक अशा टेकड्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर आपल्याला पुढचा पॉईंट तोच दिलाय, की अपक्षरणाची कारके आणि भूरूपे, की अपक्षरणाची जी काही कारकं आहेत 5, त्या त्या कारकांमुळे जी काही विविध भूरूपे निर्माण होतात, तर ती विविध भूरूपे आपल्याला पुढे समजून घ्यायची आहेत. या ठिकाणी बघा, की पहिलं जे काही कारक आहे अपक्षरणाचं, तर ते पहिलं कारक आहे नदीचे कार्य किंवा नदी. तर नदी जी काही असेल, तर तिचे कार्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्या अगोदर या ठिकाणी बघा, की जरा विचार करा असं म्हटलेलं आहे आणि त्यात त्यांनी दिलंय, की तुम्ही यापूर्वी नदी किंवा तिचा तळ पाहिला आहे का? आता बघा, प्रत्येकाने नदी ही बघितलेली असेलच आणि त्या नदीचा जो काही तळभाग असतो, बरोबर? तर तो सुद्धा आपण बघितलेला आहे. नदी, तिचे किनारे, तळ आणि प्रवेगाचे निरीक्षण केले असल्यास वर्गात चर्चा करा. म्हणजे ही एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे, की प्रत्यक्ष जेव्हा वर्गात विद्यार्थी असतात, तर त्यांनी आपापसामध्ये चर्चा करायची. कोणत्या विषयावर? तर नदी आणि नदीचं जे काही तळ असेल, तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक दिसतात, तुम्हाला काय जाणवतं, त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करायची आहे. ठीक आहे. पुढचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय, की आता बघा पुढे आपल्याला त्यांनी नदी जी काही असेल, तर त्या नदीच्या कार्यांमध्ये कोणकोणत्या प्रक्रिया घडतात आणि त्या प्रक्रियांच्या मार्फत कोणकोणती जी काही भूरूपे आहेत, तर ती भूरूपे निर्माण होत असतात. तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सुरुवातीला आपण एकच कारक बघणार आहोत, नदी. की नदीमध्ये म्हणजे नदीचं उगमस्थान पर्वतीय प्रदेश, बरोबर? की नदी कोणतीही असेल तर तिचं उगमस्थान आपल्याला पर्वतीय प्रदेशातच दिसतं आणि उत्तराच्या दिशेने ती वाहताना आपल्याला दिसून येते. म्हणजे तिचा पहिला टप्पा जो असतो तर तो पर्वतीय प्रदेशात असतो. दुसरा टप्पा जो आहे तर तो पठारी प्रदेशात आपल्याला दिसून येतो आणि तिसरा टप्पा जो आहे तर तो मैदानी प्रदेशात आपल्याला दिसून येतो. असे 3 टप्पे तिचे असतात आणि याच्यामध्ये ती विविध क्रिया ज्या आपण बघितल्या आकृतींच्या मार्फत, की अपक्षरणाच्या प्रक्रिया. तर त्या प्रक्रिया काही प्रक्रिया त्यात घडत असतात आणि त्या प्रक्रिया घडत असल्यामुळे काही भूरूपांची निर्मिती होताना दिसून येते. आपल्याला दिले, की नदीतील पाण्याचा प्रवाह खडकांचे अपक्षरण करून अपक्षरित पदार्थाचे नवीन ठिकाणी वहन व संचयन करते. आता नदी प्रवाह प्रत्येकाने बघितलाय, बरोबर? तर नदी जी असेल तर तिचं कार्य काय होतं, की खडकांचं अपक्षरण ती करते, बरोबर?
म्हणजे तिचं काय करते, सुरुवातीला जो काही पर्वतीय प्रदेश असेल, तर त्या पर्वतीय प्रदेशामध्ये नदीचं जे काही पाणी असेल, तर ते उंचावरून वाहतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचा वेगसुद्धा काय आहे, जास्त आहे. आणि वेग जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी अपक्षरण ही क्रिया घडत असते. आणि या क्रियेमुळे त्या ठिकाणी नवीन-नवीन म्हणजे पदार्थ, जी काही जमीन असेल त्या ठिकाणची, तर तिचे कण विलग होतात. खडकं असतील बारीक, तर ते त्यांचे तुकडे होतात आणि त्यांचं नवीन ठिकाणी वहन व संचयन करते नदी. म्हणजे सुरुवातीपासून ती काय करते, कार्य कोणकोणते करते, तर तिचं म्हणजे ती काय करते, तर त्या ठिकाणी उखडते किंवा त्या ठिकाणी झीज ही जी काही प्रक्रिया आहे, विदारण, तर ते होताना दिसतं. त्यानंतर वहन होताना दिसतं आणि संचयन होताना आपल्याला दिसून येतं. या प्रक्रियेदरम्यान अनेक भूरूपे निर्माण होतात. आता बघा, की नदी जी आहे, तर ती नदी सुरुवातीला फक्त तुकडे करते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. नंतर दुसरा टप्पा जो असेल पठारी प्रदेशात, तर त्या पठारी प्रदेशात विदारित जे काही घटक असतील, तर त्यांचं फक्त वहन करत असते, की वाहून नेण्याचं कार्य ती करत असते. त्यानंतर ती वाहून आणलेले जे काही पदार्थ असतील, तर जेव्हा मैदानी प्रदेशात तिचा उतार कमी होतो, तर त्या उतार कमी झाल्यामुळे तिची गतीसुद्धा कमी होते आणि गतीची ऊर्जा तेव्हा कमी झाल्यामुळे मग ते काय करतात, की त्या ठिकाणी संचयन करतात, की शेवटच्या टप्प्यामध्ये ती संचयन कार्य करताना आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला ही जी काही कार्य आहेत 3 नदीचे, तर या 3 स्टेप त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, बरोबर? तर या 3 स्टेपमध्ये ती कोणकोणती भूरूपं निर्माण करते ते आपल्याला बघायचं आहे. आता पुढे दिलंय, पहिलं जे काही भूरूप आहे समजा, तर ते आहे घडई. आता घडई निर्माण करते, तर त्याच्या ठिकाणी त्यांनी एक व्याख्या म्हणा किंवा एक स्पष्टीकरण दिलं, की घडई कशाला म्हणायचं? तर उगमापासून नदीचा प्रवाह जसा सुरू होतो, तिथून ती अपक्षरणाची कार्य सुरू करते. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. त्यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घडई निर्माण होते. बघा, की उगम कुठे झाला नदीचा? तर पर्वतीय प्रदेशात. आणि पर्वतीय प्रदेशात उगम झाल्यामुळे त्या ठिकाणूनच काय सुरू झालं? अपक्षरण जे काही आहे, तर त्याचं कार्य सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि उतार जास्त असल्यामुळे पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जो असतो, तर तो जास्त असतो. आणि त्या वेगामुळेच काठ जे असतात, नदीच्या दोन्ही काठ, तर त्याच्यापेक्षा तळ जे असेल, म्हणजे खोली जी आहे, तर ती खोली आपल्याला जास्त दिसते. म्हणजे रुंदीपेक्षा त्या नदीची जी काही रुंदी असेल 2 काठांची, तर त्या रुंदीपेक्षा खोली ही जास्त असेल. म्हणजे खोल भाग त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसत असेल, तर अशा ठिकाणाला आपण घडई असं म्हणत असतो. तर ही जी काही घडई आहे, तर त्या घडई तिला असं घडई असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ पण त्यांनी दिलंय, की उल्हास नदीची घडई आणि नर्मदा नदीची घडई जे आहे. आता ह्या दोघी उदाहरण जे आहेत, तर ते आपल्याला असं दिसतं, की भारतातीलच आहे. उल्हास नदी सुद्धा जी आहे, तर ती भारतात आहे. नंतर नर्मदा नाव ऐकलं असेल, एम-पी, महाराष्ट्रात सुद्धा काही तिचा अ, किलोमीटरचा प्रवास आपल्याला दिसून येतो. नंदुरबार वगैरे जिल्ह्यांमध्ये, बरोबर? तर नर्मदा नदी जी काही आहे, तर नर्मदा परिक्रमा नाव ऐकलं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला नर्मदा नदीवर सुद्धा असा भाग दिसून येतो, की त्या नदीचे जे काही काठ आहेत दोघी, तर त्यांची रुंदी कमी आहे, परंतु खोली अतिशय जास्त आपल्याला दिसून येते. म्हणजे एका काठावरून दुसऱ्या काठावर त्या ठिकाणी सहज आपल्याला उडी मारता येते, बरोबर? तर असा जो काही भाग असेल, तर त्याला घडई असं म्हटलं जातं. आणि घडई हा जो काही शब्द आहे, तर त्या घडईला इंग्रजीमध्ये कॅनियन असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे घडई जी काही आहे, तर ते नंबर 1चं भूरूप आपण त्याला नाव देता येईल किंवा म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे. नंबर 2चं आपल्याला बघायचं आहे, व्ही आकाराची दरी. तर व्ही आकाराची दरी कुणाला म्हणायचं? ते या ठिकाणी स्पष्टीकरण दिलंय, की नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. की नदीचा प्रवाह जसा वाहत जाईल, तसतसं कालांतराने काय होतं पुढे, की थोडासा उतार कमी झाला. पर्वतीय प्रदेशात सुद्धा तरी थोडंसं काय होतं, की त्या ठिकाणी गाळाचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने
नदीच्या तडाकडचा भाग जो आहे खनन कमी होतं. खनन प्रक्रिया कमी होते तडाकडच्या भागामध्ये आणि पसरट भाग त्या ठिकाणी तयार होतो. मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होतं. म्हणजे वरचा भाग घडईच्या उलट काय होतं, की वरचे जे काही काठ आहे नदीचे तर त्यांच्यातील लांबी जी आहे तर ती जास्त, बरोबर. आणि त्या मानाने खनन कार्य कमी झाल्यामुळे त्यांची जी काही खोली आहे तर ती कमी होताना आपल्याला दिसून येते आणि तो आकार इंग्रजी आकारातील व्ही सारखा असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, व्ही आकाराची दरी त्याला असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा नंबर 2चं भूरूप आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं भूरूप आपल्याला बघायचं आहे. नंबर 3चं भूरूप आपण बघू, की त्याला नाव सांगता येईल धबधबे किंवा धावत्या. या ठिकाणी दिलंय बघा, की बराच वेळा डोंगर प्रदेशातील कड्यांवरून पाणी वाहते, उतारावरून ते वेगाने खाली पडते आणि खडकाचे खनन करते. म्हणजे बघा, की कधीही पाणी उताराच्या दिशेनेच वाहताना आपल्याला दिसून येतं आणि उताराच्या दिशेने ते वेगाने खाली येतं. कारण उतार आहे म्हणून वेगसुद्धा जास्त आणि वेग जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी खडकांचं खनन कार्य होताना आपल्याला दिसून येतं आणि त्याचमुळे त्या नदीच्या पात्रामध्ये जर आलटून-पालटून कठीण खडक आणि मृदू खडक जर आले, म्हणजे काही प्रदेशात मृदू खडक असतील, की चुनखडक सारखे, की जे पाण्यात आपण द्रावीभवन ही क्रिया किंवा द्रावीकरण ही प्रक्रिया बघितली होती, की त्यामध्ये काय होतं, की जे काही चुनखडक सारखे जे काही खडक असतील, तर ते पाण्यात लवकर विरघळतात, बरोबर. मृदू खडक आणि काळा जो काही बेसॉल्ट खडक असतो, तर तो सहसा पाण्यात लवकर त्याचं खनन होत नाही. तर असा कठीण खडक म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये आलटून-पालटून, की काही ठिकाणी मृदू खडक असेल, काही ठिकाणी कठीण खडक असेल. तर अशामुळे काय होतं, की पाण्याच्या प्रवाहामुळे जो काही मृदू खडक असेल, तर त्याचं झीज लवकर होते, खनन लवकर होतं. त्या मानाने जो काही कठीण खडक असेल, तर त्याचं खनन होत नाही आणि त्याचमुळे त्या नदीच्या मार्गामध्ये धावत्या किंवा धबधबे तयार होतात. आता धबधबे तुम्ही बऱ्यापैकी बघितलेले असतील, बरोबर. तर आता आपल्या जवळचंच बघा, की अजिंठा हे जे काही जगप्रसिद्ध ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला धबधबा दिसून येतो आणि तुम्ही जर थोडंसं वर जाऊन बघितलं असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्टेप म्हणजे पायऱ्यांसारखे 3-4 त्या ठिकाणी स्टेप दिसून येतात. तर याचाच अर्थ काय, की त्या ठिकाणी मृदू खडक होता आणि तो मृदू खडक असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे खनन कार्य मोठ्या प्रमाणात झालं आणि मृदू खडक तो काय झाला, वाहून गेला आणि जो काही टणक किंवा बेसॉल्ट खडक होता तर तो त्या ठिकाणी आहे म्हणून धबधब्यांची निर्मिती किंवा धावत्या म्हणजे छोटे एका लाईनीत धबधबे जर असेल तर त्याला आपण धावत्या असं म्हणत असतो. तर त्या ठिकाणी धावत्या किंवा धबधबे तयार होताना आपल्याला दिसून येतात. याची उदाहरणं पण दिली आहे, की शरावती नदी जी आहे, तर शरावती नदीवरील जोग धबधबा बघा, की भारतातील सर्वात मोठा धबधबा म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर चंबळ नदी जी आहे, तर त्या चंबळ नदीवरील झुलिया आणि महाबळेश्वर जे काही आहे महाराष्ट्रातील, तर महाबळेश्वर येथील वेण्णा धबधबा जे काही आहे, तर त्याची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येतात. त्यानंतर पुढचं त्यांनी दिलंय, की प्रपातगर्ता. आता प्रपातगर्ता कुणाला म्हणायचं? तर खडकावर सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खळग्याची निर्मिती होते. तर खळगा म्हणजे काय? तर खड्डा, बरोबर. की जो काही धबधबा निर्माण होतो, तर त्या धबधब्यात काय होत असतं, की सतत पाणी उंचावरून खाली पडतं आणि त्या पाण्याच्या दाबामुळे, ओघामुळे काय होत असतं, की धबधब्याचा तळ जो असतो, खालची जी काही बाजू असते, तर त्या बाजूमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खड्डा, त्याला खळगा असं म्हटलं जातं. तर त्या खळग्याची निर्मिती होते आणि त्या खळग्यालाच आपण प्रपातगर्ता असं म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण हे नंबर 3चं आपण भूरूप बघितलं. त्यानंतर नंबर 4चं आपण भूरूप बघूया, की कुंभगर्ता किंवा रांजण खळगे. बघा, कुंभगर्ता किंवा रांजण खळगे हे एक सुद्धा चौथं भूरूप आहे. हे भूरूप म्हणजे काय आपण ते बघू, की जेथे नदीपात्रातील खडक संरचना कमकुवत असते किंवा
नदी पात्रात खडकांमध्ये जोड असतात. बघा ही प्रक्रिया आपण सुद्धा बघितली होती, की वेधन त्याला असं म्हणतात. मी सांगितलं होतं, की आपल्या बोलीभाषेत भवरा आपण बघितला असेल नदीमध्ये, की काही ठिकाणी आपल्याला पाणी गोल-गोल फिरताना दिसून येतं नदीमध्ये सुद्धा. तर ही जी काही प्रक्रिया आहे, तर ती जेव्हा होते, बरोबर तेच दिलं या ठिकाणी, की नदी पात्राची जी काही रचना असेल, तर त्या रचनेमध्ये कमकुवत दगड असू शकतात किंवा एखाद्या वेळेस जोड असतो किंवा भेग असते, बरोबर? तर त्या भेगेमुळे किंवा त्या जोडमुळे काय होतं, की प्रवाहात जे काही पाणी असेल, तर त्या प्रवाहासोबत वाहत आलेले जे काही दगड असतील, तर ते दगड त्या भेगेमध्ये अटकतात आणि ते पाण्याच्या प्रवाहासोबत ते सुद्धा काय होतात त्या भेगेमध्ये किंवा त्या जो काही खोलगट भाग असेल, तर त्या ठिकाणी ते चक्राकार फिरत असतात आणि त्या वेधन प्रक्रिया जी होते, म्हणजे गोल-गोल घुसडण्यासारखं जे आपण म्हणतो, तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी सतत होत असते आणि त्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी खळगा निर्माण होतो आणि त्या खळग्याला माठासारखा आकार प्राप्त होत असतो आणि माठाला आपण कुंभ असं म्हणतो मराठीत, म्हणून त्याला नाव दिलंय. त्या भूरूपाला नाव पडलं, की कुंभगर्ता किंवा रांजण खळगा. बघा माठावरून त्या ठिकाणी म्हणजे आकार तसा प्राप्त झाला म्हणून त्याच्यावरून नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं. नाव त्यांनी दिलंय, की कुंभगर्ता किंवा रांजण खळगा असं त्याला म्हणत असतात. आता याचं त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलंय, की या प्रक्रियेत निर्माण झालेला बारीक अवसाद जो आहे, तर तो प्रवाहासोबत वाहून जातो. म्हणजे अगदी बारीक जे कण असतील, सूक्ष्म कण, की जे पाण्यावर वर तरंगतात, तर ते असे वाहून जातात आणि जे मोठे असतील, की ज्या खळग्याचं म्हणजे मोठे असतील, तर ते त्याच ठिकाणी त्या खळग्यामध्येच फिरताना आपल्याला दिसून येतात. यांची उदाहरणं पण दिली आहे, की अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथे कुकडी नदीत मोठा आपल्याला खळगा दिसून येतो. त्यानंतर पुणे जे काही आहे, तर पुणे जिल्ह्यात भेगडेवाडी जवळील इंद्रायणी नदी काठात इंद्रायणी जी काही नदी आहे समजा पुण्यामध्ये, तर त्या भेगडेवाडी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठा कुंभगर्ता पाहावयास मिळतो. आता त्यात दिलंय, की प्रवाहातील खडकांचे तुकडे वाहून नेले जातात. ते एकमेकांवर आदळत आपटत जात असतात आणि त्यामुळे नदीपात्रातील दगडगोटे व खडे हे बऱ्याचदा गोलाकार बनतात. आपण सन्निकर्षण ही क्रिया बघितली होती, तीच या ठिकाणी सांगितले, की या ठिकाणी काय होतं तर तो जो काही तुकडे असतील खडकांचे, तर ते एकमेकांवर आपटतात आणि त्या आपटल्यामुळे, आदळल्यामुळे त्यांना एक गोलाई प्राप्त होते. गुळगुळीतपणा त्यांना येतो आणि त्यामुळे त्याला सन्निघर्षण असं म्हणत असतात आणि त्यामुळे सूक्ष्म गाळाचा भार तयार होताना आपल्याला दिसून येतो. आता कुंभगर्ता जो काही आहे, तर तुम्ही आपल्या जवळच्या प्रदेशात किंवा ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. पद्मालय हे जे काही ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुंभगर्ता दिसून येतो त्या नदीमध्ये आणि त्या ठिकाणी अशी कथा आहे, की समजा भीमा जो होता, तर पांडवांमधील, तर त्या भीमाने त्या ठिकाणी खुंबा मारला, म्हणजे हाताचा खुंबा मारला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो खोल खड्डा पडलेला आहे, अशी कथा त्या ठिकाणी आपण ऐकली असेल. परंतु तो काय आहे खरं म्हटलं तर, तर तो एक निसर्ग प्रक्रिया आहे आणि त्या नदीच्या प्रक्रियेमध्ये कुंभगर्ता हे जे काही भूरूप आहे, तर ते निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अजून सांगा पाहू हे आपण नंतर बघू किंवा तुम्ही करू शकतात प्रश्न विचारले. त्यानंतर आपल्याला पुढचं स्पष्टीकरण बघायचं आहे, की आत्तापर्यंत आपण जे काही भूरूपं बघितली, तर ती नदीच्या खनन कार्यामुळे जे काही खनन कार्य होत असतं, तर त्या खनन कार्यामुळे निर्माण झालेली किंवा अपक्षरण जे काही कार्य आहे, तर त्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपं आपण आतापर्यंत बघितली. पुढची जी काही भूरूपं आहेत, तर ती नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूपं आपल्याला बघायची आहेत. आता जेव्हा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, तेथे उतारात एकदम बदल होतो व तिची गती मंदावते. आता बघा, की नदी जी आहे तर ती जेव्हा डोंगरावरून खाली उतरत पठारी प्रदेशात येते. पठारी प्रदेशानंतर ती शेवटी मैदानी प्रदेशात येते आणि मैदानी जो असेल प्रदेश, तर त्याचा उतार हा अतिशय मंद असतो आणि त्याच्यामुळे नदीचा उतारसुद्धा काय होतो? मंद होतो. गती मंदावते तिची आणि परिणामी
काय होतं, की काही पदार्थ जे असतील, तर ते पायथ्यालगत पर्वत जो असेल मैदानाचा थोडाफार जो काही भाग असेल, तर त्याच्या पायथ्यालगत त्या ठिकाणी जे काही भरड असेल, म्हणजे जाड भरड म्हणजे काय? तर मोठमोठे तिने जे काही वाहून आणलेले अवसाद आहेत, ज्यात गाडसुद्धा येतो, दगड मातीचे सॉरी दगड-गोटे येतात, ओबड-धोबड तुकडे येतात मोठमोठे. तर त्याला काय म्हटलं जातं, मोठे जे काही तुकडे असतील, तर त्याला भरड असं म्हटलं जातं, बरोबर? आणि अगदी बारीक असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला गारा किंवा म्हणजे बारीक तुकडे असतील, तर ते वेगळे आणि भरड म्हणजे मोठे तुकडे वेगळे. तर त्या ठिकाणी बघा, की जेव्हा तिचा वेग मंदावतो आणि वेग मंदावल्यामुळे भरड जी आहे म्हणजे ओबड तुकडे, मोठमोठे जे काही दगडाचे तुकडे असतील, तर ते पायथ्याच्या लगत त्या ठिकाणी त्यांचं संचयन होताना आपल्याला दिसून येतं आणि उरलेले अवसाद जे असतील म्हणजे जे सूक्ष्म कण असतील, तर ते नदी प्रवाहासोबत पुढे वाहून नेली जातात. आणि ज्या ठिकाणी हे ओबड-धोबड जे काही भरड असेल, तर ती संचयित होते. तर त्या ठिकाणाला आपण पंखाकृती मैदान असं म्हणत असतो. तेच पहिलं आपलं भूरूप आहे. बघा, की संचयन कार्यामुळे निर्माण झालेलं पहिलं भूरूप कोणतं? तर पंखाकृती मैदान. की पर्वतीय प्रदेशातून जेव्हा मैदानी प्रदेशात नदी प्रवेश करते, तर त्यावेळेस तिची गती मंदावते आणि गती मंदावल्यामुळे जे काही जाड भरड अवसाद आहे, तर ती त्या ठिकाणी संचयित करते आणि त्या संचयनामुळे पंखाकृती मैदान जे आहे, तर त्याची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 2चं आपल्याला भूरूप बघायचं आहे. नंबर 2चं दिलंय की नदीच्या संचयनामुळे नदीचे नागमोडी वळण किंवा नदी जी असेल, तर त्या नदीला नागमोडी वळण असं म्हटलं जातं किंवा नदीचे वळण जे आहे, तर ते भूरूप निर्माण होताना आपल्याला दिसून येत असतं. या ठिकाणी दिलंय की नदीने मैदानात प्रवेश केल्यानंतर नदी तिच्या उपलब्ध ऊर्जेपैकी बरीचशी ऊर्जा जी आहे, तर ती मोठ्या प्रमाणात अवसादाच्या वहनात खर्च करते. की ती जी काही आहे नदी, मैदानी प्रदेशात काय होतं, की तिची ऊर्जा जी आहे, तर ती ऊर्जा फक्त वहनामध्ये जास्त प्रमाणात खर्च होत असते आणि त्याचसोबत तिला इतर उपनद्यासुद्धा येऊन मिळतात आणि त्या उपनद्यासुद्धा काय करतात, त्यांच्यासोबत अवसाद वाहून आणत असतात आणि या म्हणजे बाकीच्यांचंही, उपनद्यांचंही, स्वतः त्या मोठ्या नदीचं सुद्धा मग अवसादांची संख्या वाढते. अवसादाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. त्या मानाने तिची ऊर्जा जी आहे, तर ती काय होते, कमी होते. वहनाची क्षमता तिची कमी होते. मग तिची क्षमता कमी झाल्यामुळे ती त्या ठिकाणी अवसाद सोडून पुढे वाहताना आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस छोटी जी काही उंचवटे असतात, तर त्या ठिकाणी उंचवटे तयार होतात किंवा अडथळ्यांमुळे तिच्या प्रवाहाची दिशा बदलते. की तिने जो काही अवसाद वाहून आणले तर त्याचं प्रमाण वाढतं. मग तिला प्रवाह करायला जागा राहत नाही. मग ती आपल्या पाण्याची जी काही दिशा असेल तर ती बदलवते आणि ज्या बाजूकडे नदीचा प्रवाह वळतो त्या बाह्य वळणावर अपक्षरण अधिक घडतं. म्हणजे वळण घेतल्यामुळे त्या ठिकाणी गाळाचं संचयन मोठ्या प्रमाणात होतं. गाळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी नदीला असा वळणाकार गोल सी आकार जो असेल समजा इंग्रजीतला, तर तशा आकार त्या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला दिसून येतो. वारंवार घडणाऱ्या या प्रक्रियेमुळे नदीला वळण घेत व्हावं लागतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नदीचं नागमोडी वळण. म्हणजे अवसादांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे तिला अडथळे येतात वाहण्यासाठी आणि अडथळे आल्यामुळे शेवटी ती काय करते, तिचा दिशा बदलत असते, वाहण्याची दिशा सतत बदलत असते आणि जे काही अवसाद त्या ठिकाणी संचयित होतात, तर त्या ठिकाणी त्याला नागमोडी वळण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं तिसरं भूरूप आपल्याला बघायचं आहे, नालाकृती सरोवर. आता ही जी काही प्रक्रिया आहे, तर ती वरच्याच प्रक्रियेशी संबंधित आपल्याला दिसून येते, की अशी नागमोडी वळणं जी आहेत, तर ती पुढे अतिशय तीव्र झाल्यास आपण सुरुवातीला बघितलं, की अवसाद जास्त झाल्यामुळे नदीला प्रवाह बदलावा लागतो, बरोबर? आणि प्रवाह बदलत असल्यामुळे
ती अतिशय तीव्र झाल्यास 2 वळणांचा भाग खूप जवळ येतो, की वळण तिला सतत बदलावं लागतंय संचयन कार्यामुळे आणि सतत ती वाहते इकडनं-तिकडनं म्हणजे तिची दिशा नेहमी तिला बदलावी लागते आणि त्यामुळे काही ठिकाणी 2 जी काही वळणं असतात तर ती अगदी जवळ-जवळ येतात. परिणामी पूर परिस्थितीत नदी नागमोडी वळण सोडून कमी अंतराचा परंतु सरळ मार्ग जो काही असेल तर ती स्वीकारते. म्हणजे आता जेव्हा पाणी कमी असेल तर तेव्हा ती वळणावळणाने वाहते. बरोबर. परंतु जेव्हा पाण्याचं प्रमाण तिचं वाढेल, पूर परिस्थिती जेव्हा येईल, तर त्या पूर परिस्थितीमध्ये तिला वळणावळणाने वाहण्याला अडथळा प्राप्त होत असतो. मग ती काय करते, ते रस्ते सोडून देते आणि सरळ जो काही मार्ग असेल, कमी अंतराचा जो काही मार्ग असेल, तर तो ती म्हणजे स्वीकारते. ती तशी वाहते आणि मग जे नागमोडी वळण असतात, तर ते मुख्य प्रवाहापासून वेगळे होतात. की जे सुरुवातीला नागमोडी वळणं होती, तर ते काय होतात? वेगळे होतात आणि वेगळे झाल्यामुळे त्या ठिकाणी नालाकृती म्हणजे अर्धा म्हणजे सी सारखा आकार जो काही असेल, तर त्याच ठिकाणी प्राप्त होतो आणि त्यालाच आपण नालाकृती सरोवर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे तिसरं भूरूप झालं संचयनामुळे. त्यानंतर पुढचं भूरूप आपल्याला बघायचंय, की पूर मैदान. आता जेव्हा नदीला पूर येतात, तर पूर काळात पूर मैदाने पाण्यातील अवसादासह जलमय होतात. की नदीचे जे काही दोघी काठ असतील, तर त्या दोघी काठांवर सुद्धा नदीचे जे काही अवसाद असतील, तिने वाहून आणलेले जे काही घटक असतात, भरड असते, तर त्यांचं निक्षेपण होतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं संचयन होत असतं काठांवर आणि त्यामुळे त्या काठांवर सुद्धा त्या ठिकाणी तट निर्माण होत असतात आणि त्यालाच आपण पूरतट असं म्हणत असतो आणि या पूरतटांची त्या ठिकाणी त्यांची रुंदी वाढली, बरोबर? तर त्यालाच आपण काय म्हणत असतो? पूर मैदान असं सुद्धा म्हणताना आपण दिसून येतो. त्यानंतर शेवटचं आपल्याला बघायचं आहे, की त्रिभुज प्रदेश जो काही आहे, तर त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? किंवा शेवटचं भूरूप आपल्याला बघायचं आहे, की जेव्हा नदी शेवटच्या टप्प्यामध्ये येते, जेव्हा ती शेवटच्या टप्प्यात मैदानी प्रदेशात किंवा मुखाजवळ जेव्हा ती येते. मुख म्हणजे काय? की नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते किंवा महासागराला जाऊन मिळते, तर त्याला आपण नदीचं मुख असं म्हणत असतो. आणि मुखाजवळ तिने सुरुवातीपासून म्हणजे तिचं जे काही पहिला टप्पा असेल, बरोबर? तिची तर तेव्हापासून ती काय करते? खनन कार्य करत असते आणि त्या खनन कार्यामुळे तिचे बरेचसे अवसाद म्हणजे तिच्यासोबत बराचसा गाळ त्या ठिकाणी जमा होत असतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं ती वहन करू शकत नाही. कारण काय? तर उतारसुद्धा कमी झालेला आहे आणि उतार कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी ती वहन करू शकत नाही आणि मग त्याचं संचयन होतं आणि त्यामध्ये अधिक काळाचं प्रमाण आणि वेग हा अतिशय कमी त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. मग जो नदी प्रवाह असेल, तर अनेक मार्गांनी तो समुद्राला जाऊन मिळत असतो. आणि त्या ठिकाणी जे काही भाग असेल, छोटे-छोटे प्रवाह असतील, तर त्यांच्यामधली जी काही जागा असेल, तर त्या मधल्या जागेमध्ये गाळाचं प्रमाण जे आहे, तर ते साचतं. गाळ जो काही असेल, तर तो साचत असतो आणि त्या साचलेल्या भागाला त्रिकोण प्राप्त होतो. त्रिकोणाचा आकार त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि म्हणून त्रिकोणाचा आकार प्राप्त झालेला असल्यामुळे त्याला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणत असतो. आता बघा, की त्रिभुज प्रदेश जो काही आहे, तर तो केव्हा निर्मिती त्याची होऊ शकते, त्याच्या काही अटी किंवा स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे, की त्रिभुज प्रदेश केवळ पुढील स्थितीतच निर्माण होतो, जेव्हा अवसादांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे नदीमध्ये जे काही अवसाद आहे, म्हणजे जे काही पदार्थ असतील, जसं मातीचे कण असतील, मोठ्या प्रमाणात दगडांचे ओबड-धोबड तुकडे असतील, गाळाचं प्रमाण असेल, हे जर जास्त असेल, तेव्हा आणि दुसरं दिलंय समुद्र फार खोल नसेल. त्या नदीने जे काही अवसाद वाहून आणलेले आहे, ते ती डायरेक्ट समुद्रात टाकू शकत नाही. कारण काय? तर त्या ठिकाणी समुद्राची खोलीसुद्धा मंद आहे किंवा कमी आहे आणि खोली कमी असल्यामुळे त्या ठिकाणी तो गाळ डायरेक्ट समुद्रात जात नाही. तर त्या ठिकाणी त्या प्रदेशात तो साचतो. म्हणजे 2 कारणं दिली, की अवसाद जास्त पाहिजे आणि
त्या मुखाजवळ समुद्र जो काही असेल तर तो फार खोल नसेल. तर अशा 2 परिस्थितीमध्येच आपल्याला त्रिभुज प्रदेश जो काही आहे, तर त्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होताना दिसून येते. बघा, जर याच्या उलट परिस्थिती जर असेल, की समजा अवसादांचं प्रमाण कमी आहे, तिने वाहून आणलेलं आणि जर त्या ठिकाणी समुद्र खोल असेल, तर काय होईल? समुद्र खोल असेल तर आणि अवसादांचं प्रमाण कमी असेल, तर ते अवसाद डायरेक्ट समुद्रात जातील, खोल भागात ते जातील आणि त्यामुळे त्या ठिकाणी संचयन ही क्रिया होणार नाही आणि संचयन क्रिया होत नसल्यामुळे त्या ठिकाणी खाड्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे नदीच्या मुखाजवळ आपल्याला 2 भूरूपं सांगता येतील, की अवसाद जास्त असतील तर त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते आणि दुसरं अवसाद कमी असेल, समुद्राची खोली जास्त असेल मुखाजवळ, तर त्या ठिकाणी खाड्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. पुढे आपल्याला आकृती दिली बघा एक. ठीक आहे. या ठिकाणी एक आकृती दिली बघा, नदीचे कार्य. म्हणजे नदीच्या उगम स्थानापासून तर शेवटचं मुखापर्यंत नदी कशा पद्धतीने वाहते किंवा तिची आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. सुरुवातीला बघा, की आपण बघितलं, की नदीचा उगमस्थान हा डोंगराळ प्रदेशात असतो, बरोबर? म्हणून या ठिकाणी बघा, की या आकृतीमध्ये जेव्हा नदी दिसते बघा वर अगदी बारीक निळा रंग आपल्याला दिसतोय. तर हा जो काही सुरुवात आहे, तर ती आपल्याला कुठे दिसते? पर्वतीय प्रदेशातच ती दिसते. मैदानी प्रदेशात नदीचा उगमस्थान नसतो. नदी त्या ठिकाणी होत नाही. तर पर्वतीय प्रदेशांपासूनच नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. आणि पर्वतीय प्रदेशात असेल तोपर्यंतच त्या ठिकाणी नदीची भूरूपं कोणकोणती दिसतील? तर घडई असेल, व्ही आकाराची दरी असेल, धबधबा असेल किंवा प्रपातगर्ता असेल, कुंभगर्ता असेल, तर ही पर्वतीय प्रदेशामध्येच आणि अपक्षरण क्रियेमुळे आपल्याला ही भूरूपं दिसून येत असतात. कालांतराने नदी पुढे आपल्याला खाली ती पठारी प्रदेशात येते. पठारी प्रदेशानंतर ती शेवटी मैदानी प्रदेशात येते आणि त्या मैदानी प्रदेशामध्ये जेव्हा ती संचयन कार्य करायला सुरुवात करते, तर त्या संचयन कार्यामुळे त्या ठिकाणी बघा, की पंखाकृती जे काही मैदान आहे, तर त्याची निर्मिती आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला नागमोडी वळण, आता ह्या नदीमध्ये बघा तुम्ही, की नागमोडी म्हणजे नागासारखं नाग जसा चालतो, त्या पद्धतीने तिचं वळण आपल्याला दिसून येतं. तर त्यालाच आपण नागमोडी वळण असं म्हणत असतो. त्यानंतर या ठिकाणी बघा, की या भागामध्ये आपल्याला हे जे काही नागमोडी नालाकृती सरोवर त्याला म्हटलं जातं, की हा भाग जो होता नदीचा नागमोडी वळणाचा, तर तो नदीपासून वेगळा झाला आहे. आणि त्याला नालाकृती म्हणजे घोड्याची नाल जी काही असते, तर तिच्यासारखा आकार प्राप्त झालेला आहे. म्हणून त्याला नालाकृती सरोवर असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघितलं, की हा जो काही पिवळा भाग दिसतोय बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी तिचे पूर मैदान किंवा पूरतट आपल्याला त्याचे दिसून येतात, की गाळाचं संचयन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि शेवटचा जे काही टप्पा असतो तिचा बघा, तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पिवळा कलरसुद्धा जास्त दिसतोय. म्हणजे आधीपेक्षा या ठिकाणी पिवळा कलर जास्त दिसतोय. याचाच अर्थ काय, की त्या ठिकाणी गाळाचं संचयन मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला हा त्रिकोणाकृती भाग दिसतो, बरोबर? हा जो काही भाग असेल, तर हा काय त्रिकोण त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि हा त्रिकोण निर्माण का झाला?
तर या ठिकाणी गाळाचं संचयन जास्त झाल्यामुळे तिच्या प्रवाहाला अडथळा आला आणि तो प्रवाहाने काय केला मग? त्याने बाजू बदलल्या आणि त्याने छोटे प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केले. एका प्रवाहाचे अनेक प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि अनेक प्रवाहांच्या मार्फत ते काय होतात, की ते पाणी जे आहे नदीचं, तर ते समुद्राला जाऊन मिळतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नदीचं मुख असं म्हणत असतो. आणि या शेवटच्याच टप्प्यामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी बघा, की समुद्राची खोली कमी असेल आणि अवसादांचं प्रमाणसुद्धा जास्त असेल, तर त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होताना दिसून येते. आणि याच्या उलट जर असेल, की उलट म्हणजे काय? तर परिस्थिती उलटी, की जसं समुद्र जास्त खोल असेल आणि अवसादांचं प्रमाण कमी असेल, तर त्या ठिकाणी खाड्या ज्या आहेत, तर कोकणामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आपल्याला खाड्यांचं प्रमाण हे जास्त दिसून येतं. तर खाड्यांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसून येते. ठीक आहे. या ठिकाणी नदीचं कार्य जे काही आहे, तर ते आपण नदीचं कार्य आणि नदीच्या कार्यामुळे जी काही भूरूपं निर्माण होतात विविध, तर ती भूरूपं आज आपण बघितलेली आहेत. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया.